हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं मीरा काडी पेटवणार तेवढ्यात अथर्व येतो आणि तिला ओरडतो आणि तिच्या हातातली काडी उचलून फेकून देतो आणि बोलतो की काय मूर्खपणा लावला आहेस, घरात गॅस लीक होतोय आणि तू काडी पेटवायला निघाली आहेस. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा पण मला बिलकुल गॅसचा वास येत नाही. तेव्हा अथर्व तिच्यावर ओरडतो की तो पटकन दारं खिडक्या उघडतो आणि बोलतो की तुला वास येत नाही, अगं पूर्ण घरात गॅसचा स्ट्रोक पसरला आहे आणि तुला वास येत नाही आहे. तेव्हा तिथे अंबिकाही येते. तर मीराला हात धरून हॉलमध्ये खेचत घेऊन जातो. तेव्हा अंबिका विचार करते की गॅस कोणीतरी मुद्दाम लीक केला आहे. मी आत्मा आहे, मला वास येत नाही आहे, पण मीराला. तेव्हा तिला गुलाबाचं फूल दिसतं. तेव्हा अंबिकाला लक्षात येतं की मीराला हे फूल मायाने दिलं होतं. जरूर काहीतरी मायाने यावर टाकलं असेल. तेव्हा अंबिका बोलते की माया, तू खूप मोठी चूक केली आहेस. इकडे अथर्व मीराला खेचत हॉलमध्ये घेऊन येतो. समजत नाही मीरा, अगं तू काडी पेटवायला निघाली होतीस, घरात गॅस लीक होत होता, तुला कळतं आहे का? तू काडी पेटवली असती तर काय झालं असतं. मग मीरा बोलते वेदाचे बाबा मला खरंच वास नाही आला. तेव्हा अथर्व बोलतो तुझं लक्ष नव्हतं की चूक झाली. मीरा तुला सिरियसनेस कळतं आहे का? अगं तुला काही झालं असतं तर. तिकडे वेदा असते तर नको तेव्हा नको त्या गोष्टींबद्दल सगळं माहिती असेल तुला आणि एक सेफ्टी कळत नाही. अशा वेळेस घराची सेफ्टी महत्त्वाची असते. सगळ्या माणसांची सेफ्टी महत्त्वाची असते. अशा वेळेस खिडक्या उघडाव्या लागतात. तू काय करत होतीस? तू काडी पेटवत होतीस? अक्कल गहाण ठेवून आली होती का? तेव्हा एवढ्यात तिथे अंबिका येते. तेव्हा मीरा बोलते वेदाचे बाबा मला खरंच माहीत नव्हतं, मला कळलंच नाही. तेव्हा अथर्व बोलतो मीरा गॅस लीक झाला आहे, घरात सगळा गॅस पसरला आहे, तुला चेष्टा वाटते का? तेवढं तिथे मंजिरी येते. मंजिरी बोलते देवा, या अथर्वमुळे सगळा प्लॅन फ्लॉप झाला. तेव्हा मंजिरी धावते, अथर्व काय झालं, का ओरडतोस तिला? तेव्हा अथर्व बोलतो आई विचार तुझ्या या समजदार सुनीला. तेव्हा मंजिरी बोलते की मीरा काय झालं? तेव्हा अथर्व बोलतो की घरात गॅस लीक झाला आहे, सगळीकडे वास पसरला आहे आणि ही काडी. तेव्हा मंजिरी बोलते मीरा अगं. तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब खरंच मला कळलं नाही. तेव्हा अथर्व चिडून बोलतो की हां कळलं नाही ना, घरात लहान मुलगी आहेस ना तू, तुला कळलं नाही. घरासोबत स्वतःसोबत अख्ख्या घराला पेटवायला निघाली होतीस. हे बघून अंबिकाला खूप वाईट वाटत असतं की जो अथर्व मीरावर चिडचिड करत असतो ते बघून. तेव्हा मंजिरी बोलते अथर्व ती म्हणते तसं झालं असेल, तिच्या नसेल लक्षात आलं. तेव्हा अथर्व बोलतो का आई मी आलो म्हणून थोडक्यात वाचलो, नाही तर अनर्थ झाला असता. तेव्हा मीरा रडत असते आणि बोलते वेदाचे बाबा माझं खरंच चुकलं. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा रडू नकोस आणि तुला जर घरातली कामं जमत नसतील ना तर बसून राहा एका ठिकाणी, तुला कोणीही काही बोलणार नाही, पण अशी कामं करू नकोस. आणि म्हणून अथर्व चिडचिड करून निघून जातो. तेव्हा तिथे अंबिका असते म्हणून अथर्व गेल्यावर मंजिरी मुद्दामच मीराला बोलत असते की अगं तू तुझा नवरा आहे ना, त्याला काळजी वाटणारच, तू काळजी नको करू, मी गॅस टेक्निशियनला बोलते आणि कुठे काय लीक झाले ते बघून घेते. तेव्हा मंजिरी चालली जाते. मीरा अंबिकाच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि बोलते की ताई माझं खरंच चुकलं, मला खरंच वासच नाही आला. तेव्हा अंबिका बोलते जे काही झालं ना त्यात तुझी काहीच चूक नव्हती, मला कळलं आहे सगळं. तेवढ्यात इकडे मंजिरी राग करत येते आणि बोलते अथर्व 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 कधी पण मी काही प्लॅन बनवते ना तर हा अथर्व मीराला वाचवतोच. मला कधी कधी असं वाटतं ना या अथर्वला संपवावं. तेव्हा मंजिरी बोलते आता ती माया येणार आणि मला 17 प्रश्न विचारणार. थोड्यात माया येते आणि बोलते मॅडम थांबा 1 मिनिट. ती दरवाजा बंद करते, बोलते की कोणाला ऐकायला नको ना यायला. आपला प्लॅन फ्लॉप झाला आहे, एकदम फ्लॉप झाला आहे. अथर्वने आपला प्लॅन फ्लॉप केला आहे. नाही फ्लॉप झाला असं म्हणाली का मी? आपला प्लॅन फुल्ली फेल. तेव्हा मंजिरी चिडते आणि बोलते अथर्वला मी बोलवलं होतं का? तेव्हा माया बोलते नाही तुम्ही नाही बोलवलं, पण प्रत्येक वेळेस मीराला वाचवायला ना मला वाटतं ते मीराची महागौरी माता येते. तेवढ्यात मंजिरी खूप चिडते आणि मायाचा गळाच धरते आणि बोलते की माया गप्प बस. तेव्हा मंजिरी मायाला बोलते गप्प बस नाही तर जीभ छाटून टाकेल आणि कोणाला कळणारसुद्धा नाही. तेव्हा तेव्हा माया रडायला लागते आणि बोलते की बसते गप्प बसते. पण मॅडम मी काय करू, मी पण तर फर्स्ट्रेट झाली आहे. ते मीराला जर कळलं ना की हा प्लॅन आपण केला होता तर ते अथर्वला कळलं आणि अथर्वला कळलं ना तर मी अंबिका रडायला लागते. तेव्हा मंजिरी बोलते माया गप्प बस. तेव्हा माया बोलते काही झालं तर. तेव्हा मंजिरी बोलते माया काही होणार नाही. तेव्हा माया बोलते झालं तर. तेव्हा मंजिरी बोलते हा प्लॅन मी आखला आहे तर कोणालाही काही होणार नाही, तू फक्त तुझं तोंड बंद ठेव, कळलं? इकडे अंबिका मीराला किचनमध्ये घेऊन येते. तेव्हा मीरा बोलते ताई अगं का किचनमध्ये आणलं आहेस तू?
तेव्हा अंबिका बोलते की हे बघ मला सगळा प्लॅन कळला आहे. तेव्हा ती फुलाचा ग्लास घेऊन येते आणि बोलते हे फूल बघ. तेव्हा मीरा बोलते की आता या फुलाचा काय संबंध. तेव्हा अंबिका बोलते का ते हे फूल बघ कसं काळं पडले, हे कुठल्या नर्सरीतल्या केमिकल्समुळे नाही, हे हे फूल मायानेच वेदाच्या हातून तुझ्यापर्यंत दिलं होतं ना. तेव्हा अंबिका तिला सगळं सांगायला लागते की काय काय घडलं असेल असं म्हणून. तेव्हा अंबिका मीराला सगळं कसं काही घडलं असेल ते सांगते. तेव्हा मीरालाही आठवतं की वेदा मला कशी फूल घेऊन आली होती. तेव्हा मीरा बोलते ताई माझं जाऊ दे, पण जर वेदाला काही झालं असतं तर. तेव्हा अंबिका बोलते की अथर्वने तोच विचार करून तुझ्यावर चिडले, म्हणजे आज तिने तुलाच नाही तुझ्यासोबत वेदालाही संपवण्याचा प्लॅन केला होता. तेव्हा मीरा बोलते की बस ताई आता बस झालं, आता मला सहन नाही होते. तेव्हा मीरा किचनमधून लाटणं उचलते आणि सरळ निघते. तेव्हा अंबिका बोलते की मीरा काय करतेस, थांब मीरा, एवढं झटक्यापटके निर्णय घेऊ नकोस. तेव्हा मीरा बोलते की ताई तू गप्प बस, आणि मीरा सरळ मायाच्या खोलीत चालली जाते. इकडे अथर्व गॅसवाल्याला घेऊन आलेला असतो. तो बघतो मीराकडे. तेव्हा तो गॅसवाल्याला बोलतो की मी तुम्हाला तर किचनमध्ये दाखवतो की कुठे काय लीक झालं आहे म्हणून. अथर्वला शंका येते की मीरा कुठे गेली, पण अथर्व त्या गॅस टेक्निशियनबरोबर किचनमध्ये जातो. इकडे मीरा मायाच्या खोलीत येते आणि मायाला सरळ लाटण्याने मारायला लागते. तेव्हा माया बोलते काय वेड बीड लागले काय तुला. तेव्हा माया बोलते अगं मारतेस काय, मी तुझी मोठी बहीण आहे ना. तेव्हा मीरा तिचे केसच पकडते आणि बोलते तू आणि माझी बहीण माझ्या आईच्या संस्कारांचे, माझ्या बाबांच्या संस्कारांच्या, आमच्या आईच्या पोटी जन्माला यायची तुझी लायकी नाही मीरा. माया तेव्हा माया बोलते की म्हणजे तुला इतके दिवस माहिती होतं आणि तू खोटं वागलीस, म्हणजे तुला माहिती होतं मी तुझी बहीण नाही आणि तू माझ्याशी इतके दिवस खोटं वागत होतीस. तेव्हा मीरा बोलते हो वागली मी खोटं, कारण की तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती मला, पण तू नालायक आहेस गं. अंबिकाताईला जाळून मारलंस आणि मलाही तसं मारण्याचा प्लॅन होता ना तुझा. तेव्हा मीरा मायाच्या कानाखाली वाजवते आणि बोलते की हे बहिणीचं नाटक मला अजून करायचं होतं गं, पण तू मला हे संपवायला भाग पाडलंस. तूच सुरू केलंस ना हे नाटक, तूच सुरू केलं होतंस ना की मी तुझी बहीण आहे म्हणून. तेव्हा मीरा मायाचा हात पकडते आणि बोलते आत्ताच्या आत्ता उठ आणि सगळ्यांना सांग की तू सगळं हे केलं आहेस आणि अंबिकाताईलाही तूच मारलं आहेस हे तुला सांगावं लागेल. तेव्हा मीरा मायाचा हात धरून घेऊन जायला लागते. तेव्हा माया तिचा हात झिडकाडते आणि बोलते, हसायला लागते आणि बोलते काय डोक्यावर पडलीस मी, आणि हे सगळ्यांना मी सांगेन की हे सगळं मी केलं आहेस म्हणून. तेव्हा मीरा पुन्हा मायाच्या कानाखाली वाजवते. मायाच्या ओठातून रक्त येतं. तेव्हा मीरा बोलते खूप झालं माया तुझं या घरात राहण्याची तुझी लायकी नाही, सगळ्यांजवळ कबूल कर की तू काय काय केलं आहेस म्हणून. तेव्हा माया उगाचच मुद्दाम रडायचं नाटक करते आणि बोलते मीरा तू असं का करतेस, मी तुझी मोठी ताई आहे ना गं, अशी का वागतेस माझ्यासोबत. तुला वाटत असेल तर मी या घरातून निघून जायचं तर मी निघून जाईल, तुला मारायचं आहे का मला. तेव्हा माया मीराचे हात धरून स्वतःला मारायला लागते आणि बोलते की मार मला, आणि अचानक माया जोरजोरात हसायला लागते. तेव्हा माया हसत बोलते की तुला काय वाटतं हे सगळं मी सगळ्यांसमोर कबूल करावं आणि सांगावं की हे सगळं जे काही केले ते मी केले आणि तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे मीरा. इनफॅक्ट इतक्या दिवस तू हे सगळं खोटं सगळ्यांपासून लपवलं, हे सगळं कळल्यावर अथर्व तुला सगळ्यात आधी घराबाहेर काढेल, मग तू काय करशील. तेव्हा माया अजून हसायला लागते आणि बोलते व्हॉट अ प्लॅनिंग. तेव्हा मीराला काहीच सुचत नसतं. तेव्हा अंबिकाला खूप चिडते. अंबिका बोलते की अंबिका मायाला मारण्याचा प्रयत्न करते, पण अंबिका काहीच करू शकत नाही. हे बघून मीराला खूप वाईट वाटत असतं. अंबिकाही रडत असते. तेव्हा मीरा चिडूनच मायाचा गळाच धरते. तेव्हा अंबिका मीराला सावरायचा प्रयत्न करते आणि माया अजून हसत असते. तेव्हा अंबिका मीराला तिला सोडण्यास भाग पाडते आणि बोलते की मीरा आत्ता हिच्याशी बोलून काहीच उपयोग नाही आहे, तू चल इथून, आत्ताच्या आत्ता इथून चल. आणि अंबिका मीराला घेऊन जाते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.